कंबरपाठ मान सरळ हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। चला, पहिल्या श्लोक पासून 22व्या श्लोक पर्यंत फक्त अर्थ जसे आहेत तसे वाचणार. हिंदीमध्ये आहेत माझ्याकडे, हिंदीमध्ये वाचू. एकदम सरळ, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, असं 22 पर्यंत आपल्याला वाचायचं. वाचल्यानंतर आपल्याला तो कॉन्टेक्स्ट समजेल. ठीक आहे. तर पहिल्या श्लोक मध्ये अर्जुन ने कहा, हे जनार्दन, हे केशव, यदि आप बुद्धि को सकाम कर्म से श्रेष्ठ समझते हैं तो फिर आप मुझे इस घोर युद्ध में क्यों लगाना चाहते हैं? आपके अनेकार्थक उपदेशों से मेरी बुद्धि मोहित हो गई है, अतः कृपा करके निश्चय पूर्वक मुझे बताएं कि इनमें से मेरे लिए सर्वाधिक श्रेयस्कर क्या होगा। श्री भगवान ने कहा, हे निष्पाप अर्जुन, मैं पहले ही बता चुका हूं कि आत्म साक्षात्कार का प्रयत्न करने वाले दो प्रकार के पुरुष होते हैं। कुछ इसे ज्ञान योग द्वारा समझने का प्रयत्न करते हैं, कुछ भक्तिमय सेवा के द्वारा, कर्म योग के द्वारा। न तो कर्म से विमुख होकर कोई कर्म फल से छुटकारा पा सकता है और न केवल संन्यास से सिद्धि प्राप्त की जा सकती है। प्रत्येक व्यक्ति को प्रकृति से अर्जित गुणों के अनुसार विवश होकर कर्म करना पड़ता है। अतः कोई भी एक क्षण भर के लिए भी बिना कर्म किए रह नहीं सकता। जो कर्मेंद्रियों के वश में तो करता है, किंतु जिसका मन इंद्रिय विषयों का चिंतन करता रहता है, वह निश्चित रूप से स्वयं को धोखा दे रहा है और मिथ्याचारी कहलाता है। दूसरी ओर यदि कोई निष्ठावान व्यक्ति अपने मन के द्वारा कर्मेंद्रियों को वश में करने का प्रयत्न करता है और बिना किसी आसक्ति के कर्मयोग प्रारंभ करता है, तो वह अति उत्कृष्ट है। अपना नियत कर्म करो, क्योंकि कर्म न करने की अपेक्षा कर्म करना श्रेष्ठ है। कर्म के बिना तो शरीर निर्वाह भी नहीं हो सकता। श्री विष्णु के लिए यज्ञ रूप में कर्म करना चाहिए, अन्यथा कर्म के द्वारा इस भौतिक जगत में बंधन उत्पन्न होता है। अतः हे कुंती पुत्र, उनकी प्रसन्नता के लिए अपने नियत कर्म करो। इस तरह तुम बंधन से सदा मुक्त रहोगे। सृष्टि के प्रारंभ में समस्त प्राणियों के स्वामी प्रजापति ने विष्णु के लिए यज्ञ सहित मनुष्यों तथा देवताओं की संततियों को रचा और उनसे कहा, तुम इस यज्ञ से सुखी रहो, क्योंकि इसके करने से तुम्हें सुखपूर्वक रहने तथा मुक्ति प्राप्त करने के लिए समस्त वांछित वस्तुएं प्राप्त हो सकेंगी। यज्ञों के द्वारा प्रसन्न होकर देवता तुम्हें भी प्रसन्न करेंगे और इस तरह मनुष्यों तथा देवताओं के मध्य संयोग से सभी लोगों का संपन्नता प्राप्त होगी। जीवन की विभिन्न आवश्यकताओं की पूर्ति करने वाले विभिन्न देवता यज्ञ संपन्न होने पर प्रसन्न होकर तुम्हारी सारी आवश्यकताएं की पूर्ति करेंगे,
किंतु जो इन उपहारों को देवताओं को अर्पित किए बिना भोगता है वह निश्चित रूप से चोर है। भगवान के भक्त सभी प्रकार के पापों से मुक्त हो जाते हैं क्योंकि वे यज्ञ में अर्पित किए भोजन को ही खाते हैं। अन्य लोग जो अपने इंद्रिय सुख के लिए भोजन बनाते हैं वे निश्चित रूप से पाप खा रहे हैं। सारे प्राणी अन्न पर आश्रित है। वो वर्षा से उत्पन्न होता है। वर्षा यज्ञ संपन्न करने से होती है और यज्ञ नियत कर्मों से उत्पन्न होता है। वेदों में नियमित कर्मों का विधान है और ये वेद साक्षात श्री भगवान पर ब्रह्म से प्रकट हुए हैं। फलतः सर्वव्यापी ब्रह्म यज्ञ कर्मों में सदा स्थित रहता है। हे प्रिय अर्जुन, जो मानव जीवन में इस प्रकार वेदों द्वारा स्थापित यज्ञ चक्र का पालन नहीं करता वह निश्चय ही पापमय जीवन व्यतीत करता है। ऐसा व्यक्ति केवल इंद्रियों की तुष्टि के लिए व्यर्थ ही जीवित रहता है। किंतु जो व्यक्ति आत्मा में ही आनंद लेता है तथा जिसका जीवन आत्म साक्षात्कार युक्त है, जो अपने ही पूर्णतया संतुष्ट है अपने आप में, उसके लिए कुछ कर्तव्य या करने लायक नहीं होता। स्वरूप सिद्ध व्यक्ति के लिए न तो अपने नियत कर्मों को करने की आवश्यकता रह जाती है, न ऐसा कर्म न करने का कोई कारण ही रह जाता है। उसे किसी अन्य जीव पर निर्भर रहने की आवश्यकता भी नहीं रह जाती। अतः कर्म फल में आसक्त हुए बिना मनुष्य को अपना कर्तव्य समझकर निरंतर कर्म करते रहना चाहिए, क्योंकि अनासक्त होकर कर्म करने से उसे परब्रह्म की प्राप्ति होती है। जनक जैसे राजाओं ने केवल नियत कर्म को करने से ही सिद्धि प्राप्त की है। अतः सामान्य जनों को शिक्षित करने की दृष्टि से तुम्हें कर्म करना चाहिए। महापुरुष जो जो आचरण करता है सामान्य व्यक्ति उसी का अनुसरण करते हैं। वह अपने अनुसरणीय कार्यों से जो आदर्श प्रस्तुत करता है संपूर्ण विश्व उसका अनुसरण करता है। हे पृथापुत्र, तीनों लोकों में मेरे लिए कोई भी कर्म नियत नहीं है। न मुझे किसी वस्तु का अभाव है और न आवश्यकता ही है, तो भी मैं अपने नियत कर्म करता रहता हूं और उसके लिए मैं तत्पर हूं। 22 पर्यंत झालं होतं। 23च्या पुढं आज फक्त मिनिंग त्याच्यानंतर पूर्ण तिसऱ्या अध्यायाचा आपण काय कन्क्लुजन येतंय काय एक शॉर्ट मध्ये समजून घेऊ। ठीक, यदि ही एम न वर्तेयम, 23वां श्लोक। क्योंकि यदि मैं नियत कर्मों को सावधानी पूर्वक न करूं तो हे पार्थ, यह निश्चित है कि सारे मनुष्य मेरे पथ का ही अनुगमन करेंगे। यदि मैं नियत कर्म न करूं तो ये सारे लोग नष्ट हो जाए, तब मैं अवांछित जन समुदाय वर्ण संकर को उत्पन्न करने का कारण हो जाऊंगा और इस तरह संपूर्ण प्राणियों की शांति का विनाशक बनूंगा। जिस प्रकार अज्ञानी जन फल की आसक्ति से कार्य करते हैं, उसी तरह विद्वान जनों को चाहिए कि वे लोगों को उचित पथ पर ले जाने के लिए अनासक्त रहकर कार्य करें। विद्वान व्यक्ति को चाहिए कि वह सकाम कर्मों में आसक्त अज्ञानी पुरुषों को कर्म करने से रोके नहीं, ताकि उनके मन विचलित न हो, अपितु भक्ति भाव से कर्म करते हुए वह उन्हें सभी प्रकार के कार्यों में लगाए। जीवात्मा अहंकार के प्रभाव से मोहग्रस्त होकर अपने आप को समस्त कर्मों का कर्ता मान बैठता है, जबकि वास्तव में वे प्रकृति के तीनों गुणों द्वारा संपन्न किए जाते हैं। हे महाबाहु, भक्ति भावमय कर्म तथा सकाम कर्म के भेद को भली भांति जानते हुए
जो परम सत्य को जानने वाला है वह कभी भी अपने आप को इंद्रियों में तथा इंद्रिय तृप्ति में नहीं लगाता। माया के गुणों से मोहग्रस्त होने पर अज्ञानी पुरुष पूर्णतया भौतिक कार्यों में संलग्न रहकर उनमें आसक्त हो जाते हैं। यद्यपि उनके ये कार्य उनमें ज्ञानाभाव के कारण अधम होते हैं, किंतु ज्ञानी को चाहिए कि उन्हें विचलित न करे। अतः हे अर्जुन, अपने सारे कार्यों को मुझ में समर्पित करके मेरे पूर्ण ज्ञान से युक्त होकर लाभ की आशंका से रहित, स्वामित्व के किसी दावे के बिना तथा आलस्य से रहित होकर युद्ध करो। जो व्यक्ति मेरे आदेशों के अनुसार अपना कर्तव्य करते हैं और ईर्षा रहित होकर इस उपदेश का श्रद्धापूर्वक पालन करते हैं, वे सकाम कर्मों के बंधन से मुक्त हो जाते हैं। किंतु जो ईर्षावश इन उपदेशों की उपेक्षा करते हैं और इनका पालन नहीं करते, उन्हें समस्त ज्ञान से रहित, दिग्भ्रमित और सिद्धि के प्रयासों में नष्ट भ्रष्ट समझना चाहिए। ज्ञानी पुरुष भी अपनी प्रकृति के अनुसार कार्य करता है, क्योंकि सभी प्राणी तीनों गुणों से प्राप्त अपनी प्रकृति का ही अनुसरण करते हैं। भला दमन से क्या हो सकता है? प्रत्येक इंद्रिय तथा उसके विषय से संबंधित राग द्वेष को व्यवस्थित करने के नियम होते हैं। मनुष्य को ऐसे राग तथा द्वेष के वशीभूत नहीं होना चाहिए, क्योंकि ये आत्म साक्षात्कार के मार्ग में अवरोधक है। अपने नियत कर्मों को दोषपूर्ण ढंग से संपन्न करना भी अन्य के कर्मों को भली भांति करने से श्रेयस्कर है। स्वयं के कर्मों को करते हुए मरना पराये के कर्मों में प्रवृत्त होने की अपेक्षा श्रेष्ठ है, क्योंकि अन्य किसी के मार्ग का अनुसरण भयानक होता है। अर्जुन ने कहा, हे ऋषिवंशी, मनुष्य न चाहते हुए भी पाप कर्मों के लिए प्रेरित क्यों होता है? ऐसा लगता है कि उसे बलपूर्वक उनमें लगाया जा रहा हो। श्री भगवान ने कहा, हे अर्जुन, उसका कारण रजोगुण से संपर्क से उत्पन्न काम है, जो बाद में क्रोध का धारण करता है और जो इस संसार को सर्वभक्षी पापी शत्रु कहलाता है। जिस प्रकार अग्नि धुएं से, दर्पण धूल से अथवा भ्रूण गर्भाशय से आवृत रहता है, उसी प्रकार जीवात्मा इस काम की विभिन्न मात्राओं से आवृत ढका हुआ रहता है। इस प्रकार ज्ञानमय जीवात्मा की शुद्धि चेतना उसके काम रूपी नित्य शत्रु से ढकी रहती है, जो कभी भी तुष्ट नहीं होता और अग्नि के समान हमेशा प्रज्वलित रहता है। इंद्रिया, मन तथा बुद्धि इस काम के निवास स्थान है। इनके द्वारा यह काम जीवात्मा के वास्तविक ज्ञान को ढक कर उसे मोहित कर लेता है। इसलिए हे भरतवंशियों, मैं श्रेष्ठ अर्जुन, प्रारंभ में ही इंद्रियों को वश में करके इस पाप के महान प्रतीक कामना का दमन करो और ज्ञान तथा आत्म साक्षात्कार के इस विनाशकर्ता का वध करो। कर्मेंद्रिया जड़ पदार्थ की अपेक्षा श्रेष्ठ है, मन इंद्रियों से बढ़कर है, बुद्धि मन से भी उच्च है और वह मतलब आत्मा बुद्धि से भी परे है। इस प्रकार हे महाबाहु अर्जुन, अपने आप को भौतिक इंद्रियों, मन तथा बुद्धि से परे जानो और मन को सावधान आध्यात्मिक बुद्धि से स्थिर करके आध्यात्मिक शक्ति द्वारा इस काम रूपी दुर्जेय शत्रु को जीतो, इस पे जीत हासिल करो। एकदा फ्लो मध्ये वाचलं तर किती क्लिअर गोष्टी समजल्या सगळ्या, किती सुंदर प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या। की सुरुवातीला अर्जुनने एक प्रश्न टाकला की जर पाठीमागच्या अध्यायामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या बुद्धीच्या विषयी, ज्या बुद्धी ज्ञानच्या विषयी किंवा ज्ञान योगच्या विषयी ज्या गोष्टी सांगितल्या, त्याचे
ते जर हेच महत्वाचं आहे, जर ज्ञान योगच महत्वाचं आहे, तर मग तुम्ही मला कर्म करायला का लावताय? मग मी संन्यास का नाही घ्यायला पाहिजे? मग कृष्णाचा संवाद चालू होतो की कर्म का करायला पाहिजे, की एक क्षणासाठी पण आपण कर्म सोडून राहू शकत नाही. मग कर्म करायला पाहिजे तर कोणत्या प्रकारचे कर्म करायला पाहिजे? यज्ञ सारखे कर्म करायला पाहिजे. जसं आपण यज्ञ करतो, दान करतो किंवा संन्यास त्याग करून आपण कर्म करतो, त्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. त्या प्रकारचे कर्म केल्याने काय होणार? देवता पण आपल्यावर प्रसन्न होणार आणि जे वेगळे वेगळे एनर्जीज आहेत आपल्याला सोडून, जे वेगळ्या गोष्टी आहेत, पृथ्वी आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, वर्षा आहे, झाडं आहेत, पाणी आहे, नदीतलं पाणी आहे, समुद्रातलं पाणी आहे, हे सगळे वेगळे वेगळे देवता आहेत. या सगळ्यांचं आपल्यासोबत एक चांगला व्यवहार होतो, एक चांगला बॉन्ड तयार होतो आणि असे कर्म केल्याने त्यांना पण फायदा होतो, आपल्याला पण फायदा होतो. मग आजच्या काळामध्ये आपण काय करतोय? आपण त्यांच्यासोबत बॉन्ड चांगला ठेवत नाहीये देवतांसोबत. का? की आपण स्वार्थी झालोय. आपण कर्म करताना निष्काम कर्म नाही करत आहे. आपण कर्म करताना आपलं सकाम कर्म करतोय आणि त्याच्यात पण सकाम कर्मामध्ये पण त्यागची भावना अजिबात नाहीये. त्याच्यामुळे आपण काय होतोय? गुंततोय त्याच्यामध्ये आणि देवता मग आपली सहायता करत नाही. जेवढे प्रकारचे आजार येतं, जेवढे प्रकारचे नॅचरल कॅलॅमिटीज येतं, जेवढे प्रकारचे डिझास्टर येतं, हे सगळे कशामुळे होतात? की आपण देवतांचं ऐकत नाही. म्हणजे त्यांच्या सगळ्या नेचरला कन्सिडर करून आपण त्या गोष्टींचं पालन करत नाही. मग त्याने काय होतं? आपलं आयुष्य पण छोटं होतं आणि जेवढं आयुष्य छोटं होणार तेवढं चेतनाचा स्तर खाली पडणार. चेतनाचा स्तर खाली पडला तर आपलं सगळं फोकस कशात राहणार? जे खालच्या गोष्टी येतात. आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी चक्र 7 चक्र आहेत, 8वा वर आहे. असे 7 चक्रांमध्ये सगळ्यात खाली मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर. मूलाधार स्वादिष्ठान मध्येच सगळी एनर्जी दबून राहते. जर आपण उच्च विचार, उच्च स्तर, चेतनाचा स्तर वर उचलायचा प्रयत्न नाही केला तर मूलाधार मध्येच दबून राहते आणि मूलाधार चक्रामध्ये दबून राहिली तर फक्त खाणं आणि संभोग ह्या दोन गोष्टींमध्येच माणूस गुंतून राहतो. जरी पैसा कमवतोय तर ह्या दोन गोष्टी त्याला पाहिजे. तर चेतनाचा स्तर वर उचलण्यासाठी, चेतनाचा स्तर वर अजून नेण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? निष्काम कर्म. कर्म करताना आपल्याला कृष्णमध्ये यज्ञ स्वरूप सगळं समर्पित करून की हे आपलं नाहीच आहे, हे समाजासाठी आहे किंवा हे पृथ्वीसाठी आहे किंवा हे सूर्यासाठी आहे किंवा हे ईश्वरासाठी आहे, असं समजून जर आपण कर्म केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बंधन होत नाही. मग असं कर्म आपण का करायचं? की आपण कर्म केल्याने आपलं अनुसरण आपले खालचे लोक करतात. ज्यांचं स्तर कमी आहे ते आपलं अनुसरण करतात, ते आपल्याला पाहतात आणि आपल्याला पाहून ते एक, जसं आपण एक एक्झाम्पल सेट करतोय, उदाहरण आपण एक तयार करतोय की ह्या गोष्टींमध्ये आनंद आहे, ह्या गोष्टींमध्ये सुख आहे, ह्या गोष्टींमध्ये शरीर नीट राहतं, चांगलं खाल्ल्याने शरीर नीट राहतं, चांगलं व्यायाम केल्याने शरीर नीट राहतं, चांगल्या सगळ्या गोष्टी केल्याने चांगलं सगळं राहतं आणि आपण त्यांनी आनंदी राहतो. हे आपण ज्यावेळेस लोकांना दाखवतो त्यावेळेस लोक करतात. जर आज माझ्याकडे जर रिझल्ट आहेत तर त्या रिझल्ट आल्यामुळं अजून लोक आलेत की योग मध्ये हा रिझल्ट आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी आजच्या काळामध्ये वाढली आहे. योग करण्यासाठी लोक जात आहेत, करतायत लोक योग, की त्याच्यामध्ये त्यांना दिसतंय की आपल्याला फायदा होतोय. अनुसरण सुरुवातीला केलंच नाही. का नाही केलं? की योग कोण करणार? फक्त जे लग्न विघ्न सोडलंय संन्यासी तेच योग करणार. फक्त सामान्य व्यक्ती 10-15 वर्ष आधी, 15 वर्ष आधी योग करत होता का? नव्हता करत. का नव्हता करत? की त्याला आजार तर होते, त्याला त्रास पण होता, मानसिक शारीरिक दोन्ही त्रास होते, त्या प्रमाणात नव्हते पण होते.
आणि त्यावेळेस कशी मानसिकता होती, त्यावेळेस लोक नव्हते ना, त्यावेळेस रामदेव बाबा नव्हते, त्यावेळेस असे संत गुरु ज्यांनी योगच्या विषयी, सद्गुरु ज्यांनी योगच्या विषयी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या. माझ्या समोर तर ह्या दोन आहेत, त्याच्यानंतर श्री श्री रविशंकर आहेत, त्याच्यानंतर ब्रह्मकुमारीज आहेत, ज्यांनी योगच्या विषयी एक एक्झाम्पल सेट केलं की योग केल्याने, प्राणायाम केल्याने, आसन केल्याने, ध्यान केल्याने, ईश्वराची स्तुती केल्याने, या सगळ्या गोष्टी केल्याने आपल्याला आपलं जीवन निर्वाह करण्यासाठी, आनंदी जीवन निर्वाह करतो आपण, सुखपूर्वक जीवन निर्वाह करतो आपण. मग त्यांनी एक्झाम्पल सेट केलं, त्याच्यामुळे आज आपण त्यांचं अनुसरण करतोय. आज आपण एक्झाम्पल सेट केलं तर आपलं अनुसरण पण पुढची पिढी करणार आणि आपण त्या सोसायटीमध्येच राहणार. जर आता पूर्ण हे जग जे आहे पूर्ण एक सोसायटी आहे, याच्यामध्येच सगळ्या गोष्टी होत आहेत. फक्त आपण कोणत्या दृष्टीने सगळ्या गोष्टी पाहतोय, त्यांनी आपण त्या जीवनाचा भाग बनून जातो. ते आपल्या त्या प्रकारचं आपल्याला आपल्यासाठी पृथ्वी दिसती, दृष्टिकोन आपला तसा होतो. जसं आजपासून 8 वर्ष आधी माझ्यासाठी पार्टी करणं, नॉनव्हेज खाणं, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेलमध्ये बर्थडे पार्टी करणं, हे सगळं करणं माझ्यासाठी खूप एक मोठी गोष्ट होती. आणि त्याचा मी एक ट्रेंड सेट केला होता. म्हणजे मी सुरुवात केली होती आणि माझ्या मित्रांना सगळ्यांना घेऊन जायचं, तर त्यांना पण तीच गोष्ट करावं लागायची. तर एक ट्रेंड सेट होता आणि त्यावेळेस लोकांमध्ये त्या गोष्टी होत्या. आता मी ज्यावेळेस इकडं वळालोय, तर मला काय वाटतंय की सगळं पृथ्वीवर हा बदल झालाय. का की माझी दृष्टी तिकडं जातच नाहीये. पण त्या गोष्टीमध्ये लोकांचं डेव्हलपमेंट नाही झालं का? त्या सोसायटीमध्ये त्या प्रकारच्या लोकांचं डेव्हलपमेंट नाही झालं का? ते पण तसंच करतायत. आज जर मी तिथं असतो, त्या मानसिकतेत असतो, तर मी त्या प्रकारची लाईफ जगलो असतो. हे ह्याच सोसायटीमध्ये आहे, जिथं आपण प्रेझेंट आहोत तिथंच आहे. फक्त दृष्टिकोनचा फरक असल्यामुळं माझं पूर्ण जीवन वेगळं झालं आणि तेच दृष्टिकोनचा फरक दुसऱ्या प्रकारे असता तर जीवन पूर्ण वेगळं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 22 श्लोकांमध्ये आपल्याला एवढं समजलंय. आता पुढच्या श्लोकांमध्ये काय आहे ते आपण उद्या समजू. याच्या की आपण फक्त ज्ञान नाही तर आपण कर्म पण केलं पाहिजे. कर्म केलं पाहिजे तर आपण निष्काम कर्म केलं पाहिजे. का निष्काम कर्म केलं पाहिजे? यज्ञ स्वरूप का कर्म केलं पाहिजे? की आपण कायम काही ना काही करत राहणार. कोणत्याही क्षणाला आपण असं नाही होऊ शकत की आपण कर्म करत नाहीये. तर चांगलं कर्म करणं आणि त्याग भावनेने कर्म करणं हेच आपला स्वभाव राहायला पाहिजे. हे झालं आतापर्यंत 22व्या श्लोक पर्यंत. मग 20व्या श्लोक पासून चालू होतात की मी का कर्म केलं पाहिजे आणि माझ्या चांगल्या कर्म केल्याने काय होणार. मग मी कर्म याच्यामुळे केलं पाहिजे की माझं अनुसरण लोक करतील. मी एक एक्झाम्पल सेट करणार, मी एक उदाहरण सेट करणार आणि ते पाहून बाकीचे सगळे लोक माझं अनुसरण करतील. मग बाकीच्या सगळ्या लोकांच्या विषयी मी काय त्यांना दमन केलं पाहिजे का? मी त्यांना सांगितलं पाहिजे का तुम्ही हे करा, तुम्ही ते करा? नाही. का की सगळ्यांची प्रकृती, गुण आणि कर्म ह्यामध्येच कर्म फिरत राहणार आहेत. जे पण कर्म होत आहेत ते सगळे प्रकृतीमध्ये, प्रकृतीच्या गुणांमध्ये, त्रिगुण जे आहेत सत्व रजस तमस, ह्या तिन्ही गुणांमध्ये सगळे प्रकारचे कर्म होत आहेत. जर ह्या तिन्ही गुणांमध्येच सगळ्या प्रकारचे कर्म होत आहेत, तर मग आपण एखाद्या व्यक्तीला कितीही सांगितलं की तू असं नको करू, तसं कर, तरी त्याच्यामध्ये तो त्याच्या हिशोबानेच करणार. आपल्या हिशोबाने तो करू शकत नाही. तर मग मी काय करायचं? मी फक्त माझे जे कर्म आहेत ते आसक्त होऊन, त्याच्यामध्ये आसक्ती रहित, अपेक्षा रहित, निर्ममो, निरहंकार, निराशीन अशा भावनांनी मी कर्म करणार.
आणि असं कर्म केल्याने मी लिप्त पण नाही होणार आणि मी धर्माचं पण पालन करणार. तर हे करण्यासाठी आपल्याला काय जाणणं गरजेचं आहे की काम आणि क्रोध. मग अर्जुनने प्रश्न विचारला की हे कर्म करताना मला कोणतरी वडून दुसरीकडे नेतंय. तुम्ही म्हणताय की हे कर्म केले पाहिजे, आसक्त अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे, सकाम कर्म निष्काम कर्म हे सगळे त्यागच्या भावनेने केलं पाहिजे, यज्ञच्या भावनेने केलं पाहिजे आणि माझ्यामध्ये ईश्वरामध्ये समर्पित करून केलं पाहिजे. पण काहीतरी अशी शक्ती आहे जी मला वडून घेते आणि मला चुकीच्या कामामध्ये पापम चरती पुरुषः, माझी आत्माला पाप मध्ये हे आचरण करते, वडून घेते. ती ही कोणती शक्ती आहे? मग सांगितलं की ही शक्ती काम आणि क्रोध रूपी शक्ती आहे. तर काम आणि क्रोधचा त्याग करणं कुठून सुरुवात करावं लागेल? सुरुवातीपासून प्रथम इंद्रियांपासून, मनापासून, बुद्धीपासून पहिल्या स्टेप पासूनच आपल्याला कामना, क्रोध याला त्याग करावा लागेल, याला सोडावं लागेल. जाणीवपूर्वक याला त्याग करावा लागेल. आणि ज्यावेळेस आपण याचा त्याग करणार त्यावेळेस हे असे जे पण गोष्टी आहेत कर्मबंधनच्या, ह्या सगळ्यामध्ये तू गुंतणार नाही आणि काम आणि क्रोधवर तुझी जीत होणार, जिंकणार. आणि यासोबत मध्ये एक अजून एक गोष्ट आली की स्वधर्म आणि परधर्म काय आहे. मग काम करताना मी दुसऱ्याचं काम केलं पाहिजे का स्वतःचं काम केलं पाहिजे? मग दुसऱ्यांचं काम करण्यापेक्षा स्वतःचं कसलंही धर्म असो ते करणं श्रेयस्कर आहे, ते करणं जास्त सोयस्कर आहे आणि जास्त चांगलं आहे. ठीक आहे. तर अशा ह्या गोष्टी होत्या. आपलं 3 अध्याय संपलेले आहेत. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति. शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.